नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल 1 plus 2 e raised to x upon y plus 2 e raised to x upon y into 1 minus x upon y dy by dx is equal to 0. डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करायचं आहे. होमोजिनियस इक्वेशन असेल तर आपल्याला सबस्टिट्यूशन यूज करता येईल डायरेक्ट. तर होमोजिनियस आहे का आधी चेक करूया. सो एक्स आणि वायच्या ज्या टर्म्स आहेत त्याची प्रत्येक ठिकाणी डिग्री काय म्हणजे कंबाईंड पॉवर काय ते आपण चेक करूया. सो ह्या टर्म मध्ये 2 e raised to x upon y. सो x upon y मीन 1 upon म्हणजे 1 डिग्री आणि 1 म्हणजे 1 minus 1 0 डिग्री. इथे पण x upon y 1 minus 1 म्हणजे 0. इथे पण x upon y 1 minus 0. सो सगळीकडे जी काही डिग्री आहे किती डिग्री आहे आपल्याला महत्त्वाचं नाही. जी डिग्री आहे जी पॉवर आहे ती सगळीकडे सेम आहे. सो दिस इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. दिस इज होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन. सो आपण ती सबस्टिट्यूशन वगैरे यूज करू शकतो. त्याआधी आपण रिअरेंज करून घेऊया. dy by dx इज इक्वल टू घेऊया ते. आता हे dy by dx इथे आहेच कंबाईंड. सो ही टर्म आहे ती इकडे नेऊया किंवा ही टर्म कुठलीही टर्म घेतली तरी चालेल. सपोज ही सगळी टर्म आपण तिकडे नेली तर काय होणार. दॅट इम्प्लाइज 1 plus 2 e raised to x upon y इज इक्वल टू मायनस 2 e raised to x upon y into 1 minus x upon y dy by dx. आता ही सगळी टर्म आपल्याला इकडे डिनॉमिनेटर मध्ये आणायला लागेल म्हणजे dy by dx ची व्हॅल्यू मिळेल. सो दॅट इम्प्लाइज 1 plus 2 e raised to x upon y upon minus 2 e raised to x upon y into 1 minus x upon y is equal to dy by dx. इक्वेशन 1 म्हणून. आता आपल्याला सबस्टिट्यूशन करायचे पण सबस्टिट्यूशन कुठली करूया हे थोडंसं बघूया. सपोज y इज इक्वल टू vx ही सबस्टिट्यूशन केली आपण तर v ची व्हॅल्यू काय होणार. v इज इक्वल टू y अपॉन x होणार आणि आपल्याला इथे x अपॉन y सगळीकडे दिसतंय. सो x अपॉन y असेल तर आपल्याला x अपॉन y ची व्हॅल्यू जेव्हा पुट करायची असेल परत तेव्हा x अपॉन y ची व्हॅल्यू येईल 1 अपॉन v. ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. त्यापेक्षा आपण असं जर केलं की x इज इक्वल टू vy ही जर सबस्टिट्यूशन केली देन v इज इक्वल टू x अपॉन y असेल. सो फायनल स्टेजला जिथे आपल्याला v रिप्लेस करायचं आहे परत तेव्हा x अपॉन y ही डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला v इज इक्वल टू x अपॉन y अशी मिळेल आणि ते इझी होईल जास्त. आणि आता इथे आपण चेक केलं तर dy बाय dx तर ही जी लेफ्ट टर्म बघितली तर या लेफ्ट टर्म मध्ये काय काय आहे की डिनॉमिनेटर जास्त कॉम्प्लिकेटेड आहे न्यूमरेटर पेक्षा. त्याच्याऐवजी जर फ्लिप केलं आणि dx अपॉन dy केलं तर हा न्यूमरेटर होईल हा डिनॉमिनेटर येईल आणि ते जास्त सिम्प्लिफाय करायला इझी जाईल. सो dx अपॉन dy ची व्हॅल्यू काढायची असेल तर x इज इक्वल टू vy ही सबस्टिट्यूशन लागेल प्लस v इज इक्वल टू x अपॉन y ही डायरेक्ट व्हॅल्यू आपल्याला नंतर तिथे सबस्टिट्यूट म्हणजे जिथे x अपॉन y आहे तिथे डायरेक्ट v असं आपल्याला सबस्टिट्यूट करता येईल. नाही तर मग काय होईल ही जर सबस्टिट्यूशन घेतली तर x अपॉन y ला 1 अपॉन v सगळीकडे सबस्टिट्यूट करावं लागेल आणि ते आणखीन जरा कॉम्प्लिकेटेड होईल. सो एक्झाम्पल चेक करायचं आणि मग जेव्हा आपण सबस्टिट्यूशन करणार आहोत त्या स्टेजला आपल्या लक्षात येतं की y ची सबस्टिट्यूशन जास्त इझी होणार आहे का x ची सबस्टिट्यूशन होणार ते बघायचं आणि ठरवायचं. सो इथे आपण x सबस्टिट्यूट करणार. सो पुट x is equal to v by uy काही घ्या व्हेरिएबल दॅट इम्प्लाइज v ची व्हॅल्यू काढून घेऊया v is equal to x upon y. सो जिथे x upon y असेल तिथे आपण v रिप्लेस करू शकतो. सो dx by dy ची व्हॅल्यू काढायला लागेल. सो dx by dy is equal to फर्स्ट इनटू आता विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह येते मग विथ रिस्पेक्ट टू y चं डेरिव्हेटिव्ह किती असतं 1. सो v into 1 प्लस y इंटू dv बाय dy घ्यायचंही लक्षात ठेवा. विथ रिस्पेक्ट टू कुठल्या व्हेरिएबलला घेतोय ते. x ला सबस्टिट्यूशन केले की dx बाय dy होणार आहे. सो विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह घेतोय. सो ही राईट साईडची डेरिव्हेटिव्ह पण विथ रिस्पेक्ट टू y घ्यायची. देअरफॉर v इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ y 1 आलं अँड y इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v dv बाय dy आलं. ते dv बाय dx चुकून दिलं तर पुढे काही सॉल्व्ह होणार नाही कारण एक dv बाय dx x dx बाय dy आणि मग ते सगळं कॉम्प्लिकेटेड होते सॉल्व्ह होणार नाही. 3 व्हेरिएबल आणत नाही आपण 2 व्हेरिएबल मध्ये घेऊन एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. सो आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस करणार आहोत पण आधी इक्वेशन 1 हे dy बाय dx च्या फॉर्म मध्ये त्याला आधी आपण रेसिप्रोकल घेऊया त्याचा म्हणजे dx बाय dy करायचं आहे. सो हे पण न्यूमरेटर डिनॉमिनेटर चेंज होईल. सो इक्वेशन 1 वरून आधी आपण
हे करणार आहोत की dy बाय dx आहे त्याच्याऐवजी dx बाय ह्या याच्यावरनं करायचं इक्वेशन मधून dx बाय dy इज इक्वल टू आता हे dx बाय dy म्हणजे याचा रेसिप्रोकल घेतला तर ह्याचा पण गेला म्हणजे हे न्यूमरेटर मध्ये येणार -2 e रेस टू x अपॉन y इंटू 1 मायनस x अपॉन y अपॉन दिस 1 प्लस 2 e रेस टू x अपॉन y. सो ही सगळी टर्म आली. आता आपण जी सबस्टिट्यूशन केली ती याच्यात सबस्टिट्यूट करू. दॅट इम्प्लाइज dx अपॉन dy मीन्स काय होतं v प्लस y dv बाय dy ही dx अपॉन dy ची व्हॅल्यू इज इक्वल टू -2 e रेस टू x अपॉन y ची व्हॅल्यू पण काढली. x अपॉन y मीन्स काय v असं सबस्टिट्यूट करणार. ते जास्त सोपं आलं 1 अपॉन v e रेस टू 1 अपॉन v असं सबस्टिट्यूट करण्याऐवजी e रेस टू v करणं जास्त इझी आहे म्हणून आपण x ला सबस्टिट्यूशन केली. 1 मायनस v इथे पण सोपं आलं त्यामुळे 1 प्लस 2 e रेस टू v कुठे काही मिस झालं नाही ना बघा -2 e रेस टू v 1 मायनस v अपॉन 1 प्लस 2 e रेस टू v. तर सगळ्या सबस्टिट्यूशन करून झालंय. आता ते x आणि v या दोन टर्म मध्ये सॉरी y आणि v या दोन टर्म मध्ये आले. आता आपल्याला ते सगळे सेपरेट वगैरे करायचंय. थोडंसं आधी सिम्प्लिफाय करून घेऊया. काय काय आलं v प्लस y dv बाय dy इज इक्वल टू -2 e रेस टू v इंटू 1 मायनस v अपॉन 1 प्लस 2 e रेस टू v. आता हा v आहे तो इकडे आणायचा आहे आपल्याला मायनस होऊन येईल पण आधी राईट साइड थोडी सिम्प्लिफाय करून घेऊया. दॅट इम्प्लाइज v प्लस y dv बाय dy इज इक्वल टू -2 आणि आतमध्ये मल्टिप्लाय करूया. सो -2 e रेस टू v मायनस मायनस प्लस 2 v अँड e रेस टू v. सगळ्या टर्म सगळ्या व्यवस्थित कॅरी करताय ना बघा एखादी टर्म राहत नाहीये ना. सो -2 e रेस टू v मायनस मायनस प्लस 2 v e रेस टू v. आता नेक्स्ट स्टेपला हा v पण इकडे आणूया डिनॉमिनेटर सेम करून ते सिम्प्लिफाय करून. सो दॅट इम्प्लाइज y dv बाय dy. आता नेहमीच आहे की dv आणि dy हे दोन सेपरेट करायचे त्याच्या रिस्पेक्टिव्ह व्हेरिएबल्स बरोबर. त्यामुळे त्यासाठी जे काय अल्जेब्रा करायला लागेल ते करून घ्यायचं. सो v इकडे ट्रान्सफर करायचा. सो -2 e रेस टू v प्लस 2v e रेस टू v अपॉन 1 प्लस 2 e रेस टू v मायनस हा v आहे. सो राईट साइड थोडी सिम्प्लिफाय करूया. सो याने याला मल्टिप्लाय करायचा ह्याच्यात ऍड सबट्रॅक्ट करायचा आणि डिनॉमिनेटर सेम होईल. सो -2e डायरेक्ट करूया एक स्टेप प्लस 2v e रेस टू v याने याला मल्टिप्लाय करायचं प्लस मायनस मीन्स मायनस v and minus plus minus minus 2v e raised to v upon common denominator 1 plus 2 e raised to v. आता काय काय कॅन्सल होतंय का चेक करूया. सो प्लस 2v e raised to v मायनस 2v. न्यूमरेटर मध्ये काय राहिलं -2 e raised to v मायनस v आणि डिनॉमिनेटर मध्ये राहिलं 1 प्लस 2 e raised to v आणि हे y आहे. आता मग सेपरेट करता येईल. सो that implies y dv by dy लेफ्ट साइड राहिली इज इक्वल टू राइट साइड मध्ये -2 e रेस टू v मायनस दिस v अपॉन 1 प्लस 2 e रेस टू v एवढं आता राहिले. आता आपल्याला सेपरेट करायचे v आणि y हे सेपरेट करायचे. इथे dy डिनॉमिनेटरला आहे सो इकडे तो न्यूमरेटरला आणायला लागेल त्याच्यावर y आणायचं आणि ह्या सगळ्या v च्या टर्म इकडे हा न्यूमरेटर डिनॉमिनेटरला जाईल हा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला जाईल. हे सगळं सिम्प्लिफाय करून. सो दॅट इम्प्लाइज हा 1 प्लस 2 e रेस टू v न्यूमरेटरला आलं -2 e रेस टू v मायनस v डिनॉमिनेटरला आलं अँड dv इज इक्वल टू y जाईल डिनॉमिनेटरला dy जाईल न्यूमरेटरला. आता सगळ्या v आणि y ह्या सगळ्या टर्म सगळ्या सेपरेट झालेल्या आहेत. या स्टेजला आता आपण इंटिग्रेशन घेऊ शकतो. सो इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. याचा तर लॉग y डायरेक्ट आहे. याच्यात सुद्धा आपण म्हटलं तसं पहिल्यांदा ती करोलरी चेक करायची होती का सॅटिस्फाय. तर काय की डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये आहे का चेक करूया. आता इथे 2e रेस टू v वगैरे पण इथे सगळे प्लस आहेत साइन. सो याचं जर प्लस करायचं असेल
त्याच्यातून जर मायनस कॉमन घेतलं तर मायनस कॉमन घेतल्यावर काय राहणार 2e⁻v प्लस v ही टर्म राहील. मायनस कॉमन घे आतमध्ये ही टर्म. आता ह्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह हे न्यूमरेटर आहे का चेक करूया. 2e⁻v चं डेरिव्हेटिव्ह काय येणार 2 अँड e⁻v चं डेरिव्हेटिव्ह e⁻v प्लस v चं डेरिव्हेटिव्ह किती आता विथ रिस्पेक्ट टू आहे किती येणार 1. आता ते चेक करूया तसं कारण हे विथ रिस्पेक्ट टू dv आहे ना. सो 2e⁻v प्लस 1 न्यूमरेटर मध्ये आहे का आहे 2e⁻v प्लस 1 एक्झॅक्टली तीच टर्म न्यूमरेटर मध्ये आहे. फक्त हा मायनस साईन इथे चालणार नाही ते कॉमन घेऊन इंटिग्रेशनच्या बाहेर आणू म्हणजे मग डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर इज इक्वल टू न्यूमरेटर असं दिसतंय. मग f'(x/fx आपल्याला तिथे रूल यूज करता येईल आणि राईट साईडचं इझी आहे. सो दॅट इम्प्लाइज इंटिग्रेशन मायनस साईन बाहेर घेतले ह्या डिनॉमिनेटर मधून 1 प्लस 2e⁻v अपॉन डिनॉमिनेटर झाला 2e⁻v प्लस v dv इज इक्वल टू इंटिग्रेशन dy अपॉन y. आता दोन्ही ठिकाणी आपण डायरेक्ट लॉग घेऊ शकतो अर्थात इथे मायनस आहे मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर e⁻v प्लस v. याला रिझन लिहायचं इंटिग्रेशन ऑफ f'(x/fx dx इज इक्वल टू लॉग fx. हे रिझन लिहायचं करोलरी इज इक्वल टू लॉग y प्लस c. आता पुन्हा ते झालं लॉग लॉग ह्या टर्म्स आहेत. आपण आता ही टर्म इथे गेली तर प्लस होईल ही टर्म मध्ये तर दोन्ही मायनस होईल अर्थात मायनस साईन कॉमन घेऊ आपण सी मध्ये ते ऍब्सॉर्ब करू शकतो तो काही प्रश्न नाही. पण सी ला आपण इकडे आणूया सी मायनस झाला काय किंवा प्लस झाला काय ते कधी आपण त्याच्यात ऍब्सॉर्ब करू शकतो. प्लस c1 c2 c3 असं किती वेळा कॉन्स्टंट अननोन कॉन्स्टंटच येतो त्यामुळे सी ला इथे आणूया म्हणजे हे तिकडे जाऊन प्लस होईल. दॅट इम्प्लाइज सी मायनस c1 त्याला सी म्हणून नंतर लॉग ऑफ लॉग y म्हणजे लॉग y प्लस दिस लॉग ऑफ 2e⁻v प्लस v. म्हणजे ह्या दोघांचा प्रॉडक्ट करता येईल मायनस सी ला आपण प्लस सी म्हणतो. सो दॅट इम्प्लाइज लॉग आणि लॉग असल्यामुळे लॉगचा प्रॉडक्ट झाला लॉग ऑफ y इंटू 2e⁻v प्लस v 2e⁻v प्लस v. आता v ची व्हॅल्यू घालायला लागेल आपल्याला इज इक्वल टू मायनस c1 च्या इथे आपण ते रिप्लेस करून c असा ऍब्सॉर्ब करून घेऊ. हा जो होता तो मायनस c1 च्या इथे c. आता ह्या स्टेजला आपण v ची व्हॅल्यू घालायची होती ती कारण मग आपल्याला तिथे y आणि काही आतमध्ये सिम्प्लिफाय झालं तर आपल्याला बघायचं v काय होता x/y अशी व्हॅल्यू होती. सो v च्या इथे आता आपण x/y घालू लॉग ऑफ y इंटू ब्रॅकेट 2e⁻x/y प्लस x/y म्हणजे आपल्याला इथेच काय ते डिनॉमिनेटर सेम करून घेणं वगैरे सगळं ते करून घेऊ आणि लास्ट स्टेजला e⁻ लॉग केलं की लॉग तिथे निघून जाईल. So that implies log of y into bracket या y ने याला मल्टीप्लाय करायला लागेल. सो 2y e⁻x/y प्लस दिस x आणि मग हा आपल्या त्या ब्रॅकेटमध्ये सिम्प्लिफाय करतोय अजून हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटमध्ये सिम्प्लिफाय केलं कारण ह्याला डिनॉमिनेटर ह्याला नाहीये. सो आपण डिनॉमिनेटर सेम करून घेतला 2y e⁻x/y प्लस x/y कॉमन झाला. आता हे सगळं मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे हा इथला मल्टिप्लिकेशन मधला y आणि हा y कॅन्सल झाला. सो ब्रॅकेट मध्ये एवढंच राहील. सो लॉग ऑफ 2y e⁻x/y प्लस x इज इक्वल टू c. आता हे सिंपल झालं या स्टेजला दोन्ही ठिकाणी e ऑपरेट करू शकता. सो दॅट इम्प्लाइज e⁻log 2y e⁻x/y प्लस x इज इक्वल टू e⁻c. याला पुन्हा c2 म्हटलं आणि नंतर त्याला c म्हटलं तरी चालेल. सो e⁻log कॅन्सल झालं e⁻c2 ला आपण c म्हणूया. सो दॅट इम्प्लाइज 2y e⁻x/y प्लस x इज इक्वल टू c आणि हे आपलं त्याला फायनल आन्सर. सो सोल्युशन ऑफ दिस डिफरन्शियल इक्वेशन होमोजिनियस असल्यामुळे सबस्टिट्यूशनने आपण हे सॉल्व्ह केले.